नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया खुसखुशीत अशा भाकरवडी. तर यासाठी मी इथे घेतले एक परात, त्याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला आपल्याला लागणार आहे मैदा. जर तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही मैदा स्किपसुद्धा करू शकता. मी इथे 1-2 चमचे मैदा घालून घेते. त्याच्यानंतरला आपल्याला इथे लागणार आहे बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ 1 चमचा मी घालून घेतलेलं आहे. आपल्याला हे तिन्ही पीठ लागणार आहे भाकरवडी करण्यासाठी. त्याच्यानंतरला आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचा आहे ओवा. मी 1 अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो मी असा हातावरती घासून घालते, म्हणजे त्याचा चांगला सुगंध सुटेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मी ते 1 अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला आपल्याला इथं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. मी 1 चमचा तेल इथं गरम करून घेतलेलं आहे. तेही सुद्धा मी पिठात घातलेलं आहे. तेलाचं मोहन घातलेले भाकरवडी एकदम खुसखुशीत होतात. आता हे सगळं मोहन आपल्याला छान पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथं हाताने हा छान मिक्स करून घेते, म्हणजे तेल जे आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. असं घट्ट केल्याने पीठ सगळं एकत्र आलं पाहिजे, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला घट्टसारखं मळून घ्यायचं आहे. भाकरवडी करताना पीठ नेहमी घट्ट मळावं लागतं. आता इथं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे पीठ मी एक झाकून 10 मिनिटं ठेवून घेते. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घालायचा मसाला तयार करून घेऊ, म्हणजे तोपर्यंत पीठही छान मुरेल. आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. तर त्या कढईमध्ये आता मी 1-2 चमचे बडीशोप घालून घेते. त्याच्यानंतरला आपल्याला इथं घालायचं आहे 1 अर्धा चमचा जिरं. त्याच्यानंतरला 1-2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे तो जळणार नाही. 1 पाव चमचा मी इथं मेथीदाणे घेतलेले आहेत. आता आपल्याला घालायचे आहेत फुटाणे डाळ. इथं मी 1-2 चमचे फुटाणे डाळ घालून घेते. 1 मोठा चमचा घालायचा आहे आपल्याला धन घालून घेतलेत मी इथं. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. ह्याचा खमंग वास सुटूपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा की आपल्याला हे जळवायचं नाही आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथं बारीकच ठेवायची आहे. छान असा खमंग वास सुटलेला आहे. इथं आपले मसाले जे आहेत ते भाजून झालेले आहेत. तर आता आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं, जे मी खिसून मिक्सरमध्ये लावून ठेवलेलं आहे. तर मी इथं 2 चमचे सुकं खोबऱ्याचं खीस घालून घेते. आता ह्यालाही आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपण खोबरं घातल्यानंतरला आपण गॅस बंदही करू शकतो, कारण जी कढई असते ती गरम असते, तर त्याच्यामध्येही ते भाजून येतं. जर गॅस आपण चालू ठेवला तर ते करपून जातात. तर इथं आपण गॅस बंद करू शकतो. त्याच्यानंतरला मिश्रण थंड होऊ देत. एकदा मिश्रण थंड झालं की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये चटणी, मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे. आणि आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, जे मी मिश्रण आहे ते थोडंसं जाड वाटून घेतलेलं आहे. त्याला पूर्ण बारीक करायचं नाही. आता जे पीठ आपण मळून ठेवलेलं त्याचे मी आता इथं 2 गोळे करून घेते. तर आपल्याला हे गोळे ज्या आपण चपातीला करतात त्याप्रमाणे गोळे करायचे आहेत, म्हणजे त्या साईजचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर मी इथं थोडंसंच पीठ घेतलेलं, फक्त 2 गोळ्याचं पीठ मळलेलं. तर इथं मी अशी ही एक बाहेरचं लेयर जे आहे ते लाटून घेतलेलं आहे.
तर इथं तुम्ही पाहू शकता मध्ये मी पातळ ठेवलेलं आहे आणि जे काठ आहे ते मी पूर्ण दाट ठेवलेलं आहे, म्हणजे जाडसर ठेवलेलं आहे. कारण हे काठ काय होतं, आपण जेव्हा रोल करतो तर ते बाहेरच्या बाजूने येतं आणि जेव्हा ते बाहेरच्या बाजूने येतं, जर पातळ असेल तर ते लगेच जळून जातं आणि आतमध्ये कच्चं राहतं. आता ह्याच्यावरती मी इथं चिंच गुळाची चटणी लावून घेते. चिंच गुळाची चटणी लावल्याने एक आंबट गोड अशी टेस्ट येते भाकरवडीला. आता मी इथे चिंच गुळाची चटणी छान व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याच्यावरती आपल्याला जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. तर मी हे व्यवस्थित मिश्रण लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला मी इथे एक बारीक शेव थोडंसं घालून घेते त्याच्यावरती. आपल्याला हे रोल जे आहे ते घट्ट रोल करायचे आहेत, म्हणजे लूज पडू देऊ नका, नाहीतर ते तेलामध्ये जाऊन सगळे मसाले जे आहेत ते बाहेर निघून पडतात. म्हणून आपल्याला हे घट्ट रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे की आपले जे मसाले आहेत ते निघले नाही पाहिजेत. आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर हे तुम्ही तुमच्या नियमानुसार कट करून घेऊ शकता, पातळ जाड. आता मी इथं थोडेसे पातळमध्ये मी कट करून घेते. असे मी हे भाकरवडी छानसे कट करून घेते. तुम्ही पाहू शकता मी कट करून घेतलेला आहे. मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला हे भाकरवडी घालायचे आहेत तेलामध्ये. तर इथं तेल गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि एकदा की तेल गरम झालं आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, नाहीतर ते करपून जातील आणि मंद गॅसवरती आपल्याला छानसे तळून घ्यायचे आहे. एक गोल्डन असा कलर येऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि असे हे आपले भाकरवडी बनून तयार आहेत. एकदम कुरकुरीत असे भाकरवडी झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच खायला सुद्धा चविष्ट आहेत. तर अशी ही भाकरवडी आपली बनून तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी होते हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्ही बघू शकता इथं हे एकदम कुरकुरीत झालेलं आहे. तर आपले भाकरवडी तयार आहेत. थँक्यू.